हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तर ह्याच्यावरचे काही MCQ आपण आजच्या लेक्चरला घेऊयात. तर न्यूमेरिकल किंवा MCQ घेत असताना माझ्यासोबतच ते MCQ आपण लिहून घ्या आणि ज्यावेळेस मी ते सोडून देईल त्यावेळेस मात्र माझ्यासोबत न लिहिता आपण ते समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर पुन्हा आपण ते लिहून घेऊ शकता आणि त्याची परत रिपीट तुम्ही प्रॅक्टिस करा. नाव द फर्स्ट MCQ. नाव MCQ फर्स्ट. कारण आता MCQ आपल्याला नीट JEE और सीट एक्झामिनेशनसाठी याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. आणि फिजिक्स अवघड आहे वगैरे हे डोक्यातनं काढून टाका. आपली त्या पद्धतीनं प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा त्यातली भीती निघून गेली की कुठली गोष्ट अवघड नाही, पण कुठली गोष्ट सोपी करण्यासाठी मात्र आपल्याला कंटिन्यू मेहनत करावी लागते. तर पहिलं MCQ, द टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. द टाइम period of a conical pendulum. The time period of a conical pendulum is, now there are four options: A, L cos theta divided by G, B, 2 pi L cos theta divided by G, C, 2 pi L sin theta divided by G. Now D, L sin theta divided by G. हे असे चार ऑप्शन आहेत. तर थोडं तुमच्या लेवलनं ह्याची तयारी करा. आणि व्हेरी सिंपल क्वेश्चन. तर फिजिक्सचे न्यूमेरिकल आपल्याला सोडवत असताना आपल्याला फॉर्म्युले पाठवणं खूप गरजेचं आहे. तर ह्याचं उत्तर बघा. हिंट म्हणून समजून घ्या. Now hint. Now we know that the time period of a conical pendulum T is equal to 2 pi under root L cos theta divided by G. It's standard formula. If you want to determine the time period of a time period of a conical pendulum, we know that T is equal to 2 pi under root L cos theta divided by G. तर हे ऑप्शन जर इकडे तुम्ही ओव्हरलुक केले तर आपल्या लक्षात येईल की द B ऑप्शन इज करेक्ट. B ऑप्शन इज करेक्ट. ओके, समजलं? तर नाव आय रफ दिस. ओके, खूप सोपं असतं, खूप अवघड असतं. आणि सोपं आणि अवघड, जे आपल्याला येतं ते सोपं, जे येत नाही ते अवघड. हे साधी सोपी व्याख्या आहे. तर सेकंड नंबर त्याच धर्तीवरचा आहे. द पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. द पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. द पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम in terms of its length L, comma semi vertical angle theta and acceleration due to gravity and acceleration due to gravity G
इज, तर याचे 4 ऑप्शन आहेत बघा. ए 1 डिवायडेड बाय 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. बी 1 डिवायडेड बाय 2 पाय एल साइन थीटा डिवायडेड बाय जी. सी ऑप्शन आहे 4 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय 4g. अँड डी ऑप्शन आहे 4 पाय एल टॅन थीटा डिवायडेड बाय जी. तर हिंट बघा, जर दिलेलं MCQ न्यूमरिकल फिजिक्समध्ये आपण 2 वेळेस काळजीपूर्वक वाचायचं. यू मे रीड द गिवन न्यूमरिकल वेदर इट इज MCQ or any other question. You may read at least 2 times very carefully. Now here the period of a conical pendulum in terms of its length L, semi-vertical angle theta and acceleration due to gravity G is given by. तर आपल्याला ओरिजिनल फॉर्म्युला माहीत आहे. इफ यू वॉन्ट टू डिटरमाइन द टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. पण हे ऑप्शन जर बघितलं तर हे ऑप्शन याच्यामध्ये कुठेही तुम्हाला सापडत नाही आहे. तर MCQ सोडवत असताना आणि न्यूमेरिकल सोडवत असताना फरक मेन हा आहे की न्यूमेरिकल सोडवत असताना दिलेलं न्यूमेरिकल सूत्राकडून उत्तराकडे जायचं, पण MCQ सोडवताना मात्र उत्तर काय आहे त्या पद्धतीनं सोल्युशन आपण रिराईट करत जायचं, तयार करत जायचं. म्हणजे न्यूमेरिकल सोडवत असताना फॉर्म्युल्याकडनं उत्तराकडं आणि MCQ सोडवत असताना उत्तराकडून आपण विचार करत जायचं, उलटा विचार करत जायचं. तर इथे बघा, आता आपल्याला हे तर उत्तर सापडत नाही, म्हणजे हे तर नाही ते MCQ. मग याला आपल्याला काय करता येईल बघा. T इज इक्वल टू 2 पाय मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 2 एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. तर हे 2 पाय आणि 2 काय होईल, 4 पाय होईल. ओके, म्हणजे एक 4 पाय तर कुठंतरी आपला आला, ही 4 पाय असा काहीतरी. ओके, आणि हे 2 जर अंडर रूटमध्ये गेले तर 2चे काय होतील, 4 होतील. म्हणजे एल कॉस थीटा डिवायडेड बाय 4g. तर असं जरा बघितलं तर उत्तर सापडतंय का बघा. म्हणजे पहिल्यांदा आता प्रॅक्टिसमुळं मला क्विक जमलं, पण तुम्हाला 1-2 ट्राय करावे लागतील. तर T इज इक्वल टू 2 T इज इक्वल टू 4 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय 4g. तर ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. तर या पद्धतीनं थोडीशी आपण तयारी केली की फिजिक्स फार काही अवघड नाही. फिजिक्स कुछ भी नहीं है भाई, सिर्फ दिमाग की एक्झरसाइज आहे. आणि दिमागची एक्झरसाइज करण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनं तयारी करावीच लागेल. ओके, तर मला वाटतं आपल्या लक्षात आलं मित्रांनो. नाव टेक डाऊन. हिंट ठेवा. ओके, आय रब दिस. नाव थर्ड न्यूमरिकल. थोडं सुरुवातीचे 2 आपण इझी घेतले, अजून एक आपण इझी घेऊयात. थर्ड नंबर. when the angular acceleration of a rotating body, when angular acceleration of a rotating body is 0, comma, which physical quantity will be equal to 0? Question mark. There are 4 options. A, angular momentum.
B, moment of inertia, C, torque, and D, radius of gyration. Radius of gyration. Hint बघा, hint. When the angular acceleration of a rotating body is 0, which physical quantity will be equal to 0? तर याच्यामध्ये आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, T इज इक्वल टू I alpha, where T is the torque, I is the moment of inertia, alpha is the angular acceleration. Now here, according to this MCQ, this angular acceleration is 0. If alpha is 0 and 0 multiplied by anything is equal to 0, therefore it becomes T is equal to 0. But here T is not time period, but T is here torque. Therefore option C is correct. If angular acceleration is 0, in that case the torque is 0. In that case the torque is 0. Remember that when the angular acceleration of a rotating body is 0, which physical quantity will be equal to 0? What is meant by physical quantity? The quantity which can be measured. The quantity which can be measured is called as physical quantity, or any measurable quantity is called as the physical quantity. जी quantity मोजल्या जाऊ शकते तिला physical quantity म्हणायचं. And if you want to measure any quantity, it comes in the combination of a proper number and proper unit. Proper number and proper unit. तर these are the physical quantities. Angular momentum आपल्याला मोजता येतं, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मोजता येतो, टॉर्क मोजता येतो, रेडियस ऑफ गायरेशन इज ऑल्सो मेजरेबल क्वांटिटी. तर अल्फा 0 असेल तर टॉर्क काय असेल? 0 असेल. हे असे खूप नीट एक्झामला सुद्धा असे एक्झाम्पल पडलेले आहेत MCQ. त्यामुळं एवढं सोपं येतं का असं नाही आहे. आपल्याला आलं म्हणून ते सोपं आहे, आलं नाही तर ते अवघडच आहे. ओके, तर मी रफ करतो. Now fourth number, a body of mass m, माझ्यासोबतच लिहा, perform uniform circular motion, perform uniform circular motion along a circular path, of radius r with velocity v, full stop, if the angular momentum is L, then the centripetal force acting on it is A, m L square divided by R, B, L square by mr, C, L square by mr square, D, L square divided by mr cube. हिंट. आता बघा दिलेलं MCQ काळजीपूर्वक वाचा.
A body of mass m perform uniform circular motion along a circular path of radius r with velocity v. If the angular momentum is L, then the centripetal force acting on it, कारण कुठलीही बॉडी ज्यावर सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, इट मस्ट रिक्वायर सेंट्रिपिटल फोर्स. इन अब्सेन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स ए बॉडी कॅन नॉट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. हे सगळे कन्सेप्ट आता बघा MCQ न्यूमेरिकल ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस थेरी आपल्याला जवळपास समजलेली असते. थेरी जर समजलेली नसेल तर न्यूमेरिकल MCQ आपल्याला सोडवता येणार नाहीत. त्यामुळे माझा आपल्याला नेहमी आग्रह असतो की अगोदर आपण थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. उगीच न्यूमेरिकल सोडवायचे, पाठ करायचे नाही. असं नाही. फिजिक्स असं कुणाचाही खेळ नाही बाबा. ह्याला खूप अगदी तळातून त्याला मेहनत करावी लागते तर काहीतरी आपल्या पदरात पडू शकतं. नाहीतर फिजिक्स हे भल्याला फिरवतं. आता बघा आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहीत आहे. आपलं सेंट्रिपिटल फोर्स काढायचा ना, तर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv²/r. आता तर तुम्हाला मागाशीच म्हणलं मी, उत्तराकडनं तुम्ही हे न्यूमेरिकल सोडवत जायचे. MCQ न्यूमेरिकल असेल तर सूत्र किमती ठेवत उत्तर काढायचं. पण आता तुम्हाला उत्तर शोधायचं आहे, तर उत्तर शोधायचं असेल तर उत्तरासारखं ते कसं ते फॉर्म्युला आपल्याला रिअरेंज करता येईल. आता mv²/r, तर इथं तर v कुठं दिसत नाही आहे का नाही. हे सगळे एलच्या फॉर्मॅटमध्ये हे उत्तर आहेत. मग एल म्हणजे आय ओमेगा म्हणजेच एल म्हणजे mvr. ह्या अशा पद्धतीनं थोडं काहीतरी आपल्याला आणता येतं का बघूयात. तर बघा mv²/r इंटू mr²/mr². आपण इफ यू मल्टिप्लाइड बाय mr² अँड डिवाइड बाय mr². आता हे तुम्हाला कसं सुचलं सर mr²नंच मल्टिप्लाइड करायचं, त्याच्या मागे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिसनं ह्या गोष्टी तुम्हाला काय होतील, सहज सोप्या जातील. तर बघा इथे काय होईल, m²v²r² डिवायडेड बाय mr³. पण mvr म्हणजे L, म्हणजे जे काय होईल L² डिवायडेड बाय mr³ म्हणजेच L² डिवायडेड बाय mr³. बघा ऑप्शन आहे का आता कुठं लगेच आलं बघ आहे का. तर या पद्धतीनं तर द ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. थोडं व्यवस्थित लिहून घ्या. तिथे लिहा मल्टिप्लाइड अँड डिवाइड बाय mr² ऑन बोथ mr². तिथं पण दुसऱ्या वेळी लिहा सिन्स L इज इक्वल टू mvr. Since L is equal to mvr, where m is mass, v is linear velocity and r is the radius of the circle in which the particle performing the circular motion. बघा आहे नाही. असं वाचत बसलो तर आपल्याला लक्षातच येणार नाही, मग सगळेच उत्तरं सारखे वाटायला लागतात आपल्याला. तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर होणं फिजिक्समध्ये खूप आणि खूप गरजेचं आहे. ओके नेक्स्ट. पाच नंबरचं न्यूमेरिकल आपण घेऊयात. A thin wire of length L. A thin wire of length L and uniform linear mass density rho is bent into a circular coil about tangential axis in its plane is the first option
3 rho L cube divided by 8 pi r square. B option 3 rho L square 8 pi cube. C option 8 pi square 3 rho L square. D 8 pi 3 rho L square. The hint, बघ काय दिलं, ए थिन वायर जसं दिलं तसं घेऊन हे पहा, ए थिन वायर हॅव्हिंग लेंथ L and uniform linear mass density. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे की रो इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ, हे लक्षात ठेवा. रो इज इक्वल टू लिनियर डेन्सिटी इज मास पर युनिट लेंथ आणि डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्या. इज बेंट इन टू ए सर्क्युलर कॉईल. तर असं हे जे वायर आहे त्याची लेंथ L आहे, त्याची डेन्सिटी M/L आहे. तर असं वायर काय केलं, बेंड केलं आणि इट फॉर्म ए रिंग. इट फॉर्म ए रिंग. त्याची रेडियस किती असेल, R असेल. या सर्कलची रेडियस किती असेल, R. तर ही याचा सर्कम्फरन्स ह्या वायरचा किती झाला मग, L इज इक्वल टू 2 पाय R. बघा, देअर फोर L इज इक्वल टू 2 पाय R जर असेल तर देअर फोर R इज इक्वल टू काय येईल, L/2 पाय. L बरोबर काय येईल, 2 पाय. तर काय म्हणलंय, कॉईल अबाउट ए टँजेन्शियल ॲक्शन इन इट्स प्लेन. तर मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू इट्स सेंटर, passing through its center, IC is equal to mr square divided by 2 and about its tangential at any point is I0. ओके, तर ही थिअरी आता थोडंसं आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बोथ द ॲक्सिस आर पॅरलल टू इच अदर, देअरफॉर यू मे यूज द पॅरलल ॲक्सिस थेरम. यू मे यूज द parallel axis theorem. Therefore I0 is equal to IC plus mh square. Here h is R, but IC is equal to mr square divided by 2 plus mr square. Now here it is equal to 3/2 mr square. Okay, आता हे 3/2 mr square तर इथे कुठे दिसत नाही आपल्याला. ते डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर M/L यायला पाहिजे. हे असं थोडंसं विचार करायचा. M/L येण्यासाठी मग L तर तिथं नाहीच आहे आणि L जर आपल्याला ॲड करायचं असेल किंवा इंट्रोड्यूस करायचं असेल, एखादी क्वांटिटी आपल्याला इंट्रोड्यूस करायची असेल आणि तिचा त्या ओरिजिनल रिलेशनवरती कसलाही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या क्वांटिटीनं मल्टिप्लाइड आणि डिवाइड करावं लागेल. तर इथे काय करूयात आपण बघा, 3/2 mL डिवायडेड बाय L R स्क्वेअर. म्हणजे L न मल्टिप्लाइड केलं आणि L न डिवाइड केलं. नंतर तुम्ही लिहून ठेवा. तर हे काय होईल बघा, 3/2 रो L R स्क्वेअर. बट R इज इक्वल टू L/2 पाय. म्हणजेच काय होईल बघा, हे 3/2 रो L/2 पाय स्क्वेअर. म्हणजेच हे काय होईल बघा, 3/2 रो L स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर. म्हणजेच काय होईल बघा, ते 4 आणि 2 8 होईल. म्हणजेच हे काय होईल, देअरफॉर I0 इज इक्वल टू 3/8 पाय स्क्वेअर रो L स्क्वेअर. नाही, रो L क्यूब येईल, 3 रो L क्यूब. आलं का उत्तर बघा कुठं बघा, 3 रो L क्यूब 8 पाय स्क्वेअर. ए इज आन्सर. बघा परत एकदा जरा रिराईट करतो मी, जरा तुम्हाला समजून येतो बघा, समजते का. ए थिन वायर ऑफ लेंथ L and uniform linear mass density rho is bent into a circular coil about a tangential axis in its plane. म्हणजे वायरची लेंथ किती आहे, L बरोबर L लेंथ आहे, लिनियर डेन्सिटी काय होईल, मास पर युनिट लेंथ. हे लक्षात आलं पाहिजे. पण मोमेंट ऑफ इनर्शिया, मग ते ह्या वायर काय केलं, बेंड केले. कशाच्या फॉर्ममध्ये, सर्क्युलर कॉईलच्या. तर सर्क्युलर कॉईलच्या फॉर्ममध्ये बेंड केलं, त्याचं जर रेडियस R असेल तर त्याचा सर्कम्फरन्स काय, लेंथ बरोबर असेल. म्हणजे L इज इक्वल टू 2 पाय R. तर ह्याच्यावरनं R बरोबर L बरोबर 2 पाय R असेल तर R बरोबर काय होईल, L/2 पाय होईल. होईल का नाही.
मग ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर काय असेल mr²/2. हे डायमीटर अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस अबाउट एनी पॉईंट हे लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळे. आणि ओ पॉईंट I0 हे दोन ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत. तर पॅरल ॲक्सिस थेरम आपण वापरूयात. तर I0 = IC + mh². पण I0 = mr²/2 + mr². h इज r. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 3/2 mr². पण आपल्याला हे रिलेशन कशाच्या फॉर्ममध्ये आणायचे डेन्सिटीच्या. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय m/l. तिथे तर l दिसत नाही. मग l जर आपल्याला वाढवायचं असेल तर l मल्टिप्लाइड आणि डिवाइड करावं लागेल. आपण lनं काय केलं मल्टिप्लाइड आणि डिवाइड. पण m/l काय होईल रो. ह्या l ला l तसाच राहील. पण r बरोबर काय l/2 पाय आणि r² आहे म्हणजे l/2 पायचं काय होईल स्क्वेअर होईल. हे जर तुम्ही सिम्प्लिफाईड केलं तर काय येईल 3 rho l³ divided by 8π². This is the moment of inertia of a tangential axis at in its plane is 3 rho l³ divided by 8π². समजलं का? थोडं व्यवस्थित समजून घ्या. हे महत्त्वाचं न्यूमेरिकल आहे. हे 4 मार्क तुम्हाला देऊन जातं. फक्त थोडंसं जजमेंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर मी रफ करतो. Now 6 number MCQ. The body is rotating. The body is rotating with uniform velocity. With uniform angular velocity omega, having rotational kinetic energy, E full stop. Its angular momentum, its angular momentum L is A 2 omega B E² C E/ω² and D E/2ω. ओके. दिलेलं न्यूमेरिकल दोनदा MCQ वाचायचंच एनी हाऊ कंडिशन. सवयच लावून घ्या. बोर्ड एक्झामला सोडवण्यासाठी भरपूर वेळ असतो पण नीट CET JEEला वेळ कमी असतो. त्यामुळे क्विक ह्या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि कुठलीही गोष्ट क्विक आपल्या लक्षात तेव्हाच येईल ज्यावेळेस त्या पद्धतीची आपली प्रॅक्टिस असेल. ओके. Now the body is rotating with uniform angular velocity omega, having rotational kinetic energy E. Its angular momentum L is given by. तर आपल्याला माहित आहे L is equal to I/ω and kinetic energy of a rotating body E is equal to 1/2 I/ω². म्हणजेच हे काय होईल 2E is equal to I/ω². म्हणजेच काय होईल हे 2E divided by ω² is equal to I. आपल्याला ह्या प्रमाणात ईच्या प्रमाणात आणायचं रिलेशन उलट सोडव जायचं. तर 2E divided by ω². पण आपल्याला फॉर्म्युला काय आपला therefore L is equal to I/ω. but I is equal to 2E divided by ω². Now 2E divided by ω² into omega. Now this omega and this square get cancelled. Therefore it is 2E divided by omega. बघा उत्तर आहे का कुठं आहे E. Now 2E divided by omega is answer. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर उद्याच्या लेक्चरला याच्यावरचे अजून पुढचे याचे MCQ आपण घेऊयात. आज आपण थांबूया. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.